महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल वाजलाय आणि एकंदरीतच राजकारण तापायला सुरुवात झाली. आज आपण पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये आहे आणि आपल्यासोबत जे आहेत म्हणजे ते एक सरकारी वकील आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा जो राजकारणातला गाढा अभ्यास आहे, राजकीय विश्लेषक सुद्धा आहेत. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल म्हणजे आपलं गाव मूळचं वांगी गाव आणि पलूस कडेगाव मतदारसंघ म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. संयुक्त सांगली सातारा जिल्हा असताना यशवंतराव चव्हाणांचं गाव देवराष्ट्र आहे, म्हणजे याच तालुक्यातील ते. कसं बघताय राजकारण कसं चाललंय इथलं? राजकारण म्हणता की तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख केला, त्यानंतर मी आदरणीय वसंतदादांचा उल्लेख करेन. बर. की एक दूरदृष्टी असलेले सगळे नेते होते. बर. आणि त्यानंतर स्वर्गीय पतंगराव कदम असतील, संपतराव अण्णा असतील, त्यांची पण एक दूरदृष्टी होती. पण मला वाटतं की वसंतदादा आणि यशवंतरावने जे पुढच्या 100 ते 200 वर्षाचं प्लॅनिंग केलंय, अशी दृष्टी हल्लीच्या राजकारणाकडे दिसून येत नाही. ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. कारण की हा जो पश्चिम महाराष्ट्र आहे आणि तुम्ही सांगलीचा उल्लेख करा प्रामुख्याने, की पंतप्रधान कोण निवडायचा सांगली जिल्हा ठरवायचे, म्हणजे एवढी ताकद, किंवा हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावतो, म्हणजे हे आपलं अस्तित्व आहे. आणि मला वाटतं त्या अस्तित्वासाठी आजकालचे उमेदवार त्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. ही माझी शोकांतिका आहे. बर. आता आपण नेहमीच राजकीय विश्लेषण करत असता, मी मूळ मुद्द्यावरती येतो. तर बऱ्यापैकी जेव्हा तुम्ही राजकीय विश्लेषण करता तर तुम्ही विश्वजित कदम यांना जास्त टार्गेट केलेलं दिसतं. तर हे का आणि कशामुळे? कसं आहे, विश्वजित कदम हे आमचे आमदार आहेत. बर. आणि मला वाटतं की आपण कोणाला जबाबदार धरलं पाहिजे, की ज्याला मी निवडून दिलाय किंवा जो आमच्या भागातला आहे आणि ज्याचं हे काम आहे. मला वाटतं टार्गेट हा शब्द चुकीचा आहे, की मी फक्त त्यांना आरसा दाखवतोय. म्हणजे मी आज जेवढं विश्लेषण केलं, मी कोणाला मत द्या असं म्हटलं नाहीये. मी एवढंच विचारलंय, विश्वजित तुमचं चाललंय काय आणि ह्यांना न्याय कधी मिळणार. म्हणजे मला वाटतं की हा प्रश्न मला संविधानिक अधिकारामध्ये येतो. म्हणजे मला वाटतं की आपण प्रश्न विचारायचं विस्मरणात गेलंय का? आपल्या प्रश्न विचारणं हा संविधानाने दिलेला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि वकील या नात्याने मी तो बजावतोय. उद्या कुठलाही लोकप्रतिनिधी असता माझ्या भागातला, मी असाच प्रश्न विचारला असता. कारण की मला ती 200 वर्षाची दृष्टी अपेक्षित आहे. म्हणून कदाचित प्रश्न विचारणं हे संविधानिक अधिकारात येत नाही असं लोकांना वाटत असेल, पण माझ्या दृष्टीने तो संविधानिक अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब दिलेला अधिकार मी तो बजावतोय, एवढंच आहे त्यामध्ये. बरं. एकंदरीत आपण एक विश्लेषण व्हायरल केलं होतं, त्याच्यामध्ये विश्वजित कदमांच्या हेलिकॉप्टरचा उल्लेख होता. नेमकं काय प्रकरण आहे हेलिकॉप्टरचं? कसं आहे माहिती आहे का, म्हणजे मला आठवतंय की वसंतदादा असतील किंवा अगदी मोहोळ असतील पुण्याचे आमदार, त्यांचे मी किस्से ऐकलेत की शेतकऱ्याच्या बांधावरती जायचं आणि तुला काय पाहिजे असं विचारायचे, किंवा की ओ आमदार साहेब कुठे निघाला, इकडे या, बघा शेतात काय. ही सहजता आहे, सहजता, सिम्प्लिसिटी. आणि उदाहरणार्थ धर्मवीर आनंद दिघे ज्यांना मी जवळ बघतो, की त्यांच्या टेबलपर्यंत लोक जायचे, डायरेक्ट ॲक्सेस, आधीमध्ये कोण नाही बॅरिगेड्स. हेलिकॉप्टरचा उद्देश असं मी म्हटलंय की बॅरिगेड्स किती वाढलेत. आज हेलिकॉप्टर माणूस किती छोटा दिसतोय, तुमच्यापर्यंत ते पोहोचत नाहीये. आणि मला काय वाटतं की जर या मतदारसंघावर तुमचं प्रेम असतं तर आपण पुण्यावरून उभा राहिलं नसतं. हेलिकॉप्टरचा उद्देश अनेक अंगाने आहे, पण लोकांना वाटतं की ते हेलिकॉप्टर फिरतात आणि त्यांनी दुर्दैवानं, म्हणजे मला कळत नाही, विश्वजित कालच ते म्हणले, एका उमेदवार टीका केली की तो उमेदवार किती शिक्षण झालंय, त्याला किती भाषांचं नॉलेज आहे, पण दुर्दैवानं हेलिकॉप्टर फिरणं म्हणजे त्यांनी वस्तुशः हेलिकॉप्टर हा शब्द घेतला आणि त्याचं उदाहरण त्यांनी त्यांच्या फॉर्म भरण्याच्या सभेत दिलं. पण हेलिकॉप्टरचा उद्देश असा आहे की तुम्ही आज एवढ्या उंचीवरती गेलाय की जो मतदार आहे आज तुम्हाला ठिपक्यासारखा दिसतोय. बरं. म्हणजे एकंदरीत विश्वजित कदम हे महाविकास आघाडीची सत्ता असताना मंत्री राहिलेत किंवा त्यांचे वडील वर्षानुवर्षे मंत्री राहिलेत. जो विकास पलूस कडेगावचा व्हायला पाहिजे होता तो खरंच झालाय का? एक्झॅक्टली माझं म्हणणं हेच आहे ना. बघा कसं आहे माहितीये का, जेव्हा महाविकास आघाडी अंबानी अदानीला टार्गेट करतं, ठीक आहे, टार्गेट करणं अधिकार आहे, पण अंबानी अदानीला का टार्गेट करतं हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, की त्यांना वाटतं की अंबानी अदानी हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. बरोबर आहे की नाही? आज भाषणाचा उल्लेख सगळा ओघ तिकडेच आहे. म्हणून माझं काय मत आहे की तुम्ही सरकारी योजना किती आणल्या. आज नो डाऊट भारतीय विद्यापीठाचा विकास आहे का, त्यांचे 180 विद्यापीठ आहेत का, बँका आहेत का, मी तर नकार देत नाहीये. पण मला सांगा
की सरकारी बँक, सरकारी विद्यापीठ, सरकारी पोस्ट ग्रॅज्युएशन कॉलेज, सरकारी एखादं मेडिकल कॉलेज, सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज, सरकारी एखादं कॉलेज दाखवा ना. आज माझ्या कडेगावच्या जनतेला आज कराडशिवाय पर्याय नाही आहे साहेब. आज वायसीला जावं लागतं किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला जावं लागतं. आज मला तिकडं जावं लागतं. आपण जर शिक्षण सम्राट ही बिरुदावली घेत असू तर मला सांगा आपल्या कडेगाव शहरामध्ये का एखादं असं सुसज्ज झालं नाही. म्हणजे माझ्या व्हिडिओचं एक यश सांगतो. परवा विश्वजित साहेबांनी घोषणा केली की मी भारतीय हॉस्पिटल इकडे उभारेन. कारण ह्याच्या आधी पूर्वी भारतीय हॉस्पिटल नव्हतं ना. म्हणजे मला एक आनंद वाटला की माझे ते व्हिडिओ बघतायत. आता घोषणा करायची का गरज झाली. आता मला आणखीन त्यामध्ये म्हणायचं आहे. बघा, घोषणा केली, मी स्वागत करतो, पण मी सरकारी 100 खाटांचं हॉस्पिटल बनवेल असं का नाही म्हटले. ते भारतीय हॉस्पिटल्स का. सरकार तुमचं समजा येणारं तुम्ही असे वल्गना देत आहे. माझं म्हणणं काय की जेव्हा मी भारतीय हॉस्पिटल म्हणतो किंवा भारतीय शाळा म्हणतो, भारतीय कॉलेज म्हणतो, मला कोणाच्या तरी मांडवा खालून जावं लागतं. माझ्या लोकशाही मूल्याचं दमन होतं. समजा मला नाही मानायचं कुठल्या पक्षाला, पण मला ऍडमिशन पाहिजे, तर मला विदाऊट त्या नेत्याच्या सहीने मला ऍडमिशन मिळतं का आज. मग आता एकंदरीत तुम्ही आता उल्लेख करतायच तर भारतीय विद्यापीठामध्ये बरेच कामगार आहेत. मग कुठेतरी त्यांचं दमन होतंय का. 100% दमन व्हायचं म्हणजे काय. मला काय वाटतं माहितीये का, ही पोटाची सोय केली, मी नकार देत नाही. बघा, जो पोटाची सोय करतो त्याला आपण मानलंच पाहिजे, पण पोट आणि ओट ह्याची गफलत होता कामा नये. मला वाटतं मतदारसंघामध्ये त्याची गफलत झाली. बघा, सर्व असं पोटा असं लावणे हे शिवाजी महाराजांचं विरोध होतं आणि त्यांनी लावलं. मी नकार देत नाही, पण मी पोटा लावलं म्हणून मला ओट द्या असं होत नाही. मी विकास केला, मी शिक्षणाची गंगा दारोदारी पोचवली, सरकारी प्रोजेक्ट आणले, मी आज कडेगाव MIT चांगली चालवली, मी सरकारी नोकऱ्या जास्त दिल्या. हे जर असतं ना तर ती गडबड नसते. दुर्दैवानं काय झालंय, आज प्रिन्सिपल असेल, व्हाईस प्रिन्सिपल असेल, मॅनेजमेंटचा डीन असेल, साहेब ते जर माझ्या घरी यादी घेऊन आले तर मला वाईट वाटतं ना साहेब. त्यांचा स्टेटस आहे त्या साहेबांचा. मग त्यामुळे त्यांचं दमन होतं असं मला वाटतं, पण ते कोण बोलत नाही आणि मी बोलतो त्यामुळे लोकांना दिसत असेल. बरं, एकंदरीत आता तुम्ही MIDCचा मुद्दा काढला. कडेगावची MIDC वर्षानुवर्षे बंदच पडल्याच्या मार्गावरती आहे. तर विश्वजित कदम कृषी राज्यमंत्री होते, किंवा जेव्हा कृषी राज्यमंत्री असताना तुमच्या दृष्टिकोनातून काय वाटतंय की इथल्या शेतकऱ्यांना कितपत योजना आल्या. आता कृषी राज्यमंत्री होते. आता मला सांगा, या आपल्या आटपाडीला डाळिंब पिकतं किंवा तासगावला मनुका बेदाणे पिकतात, किंवा आज आपल्या या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट सारखं चांगलं एक नवीन कॉन्सेप्ट शेतकरी घेऊन आलोय, किंवा ऊसाचे बाय प्रोडक्ट. मला सांगा ना, ठीक आहे आपलं जमिनीचं पीक ऊस आहे ना, ऊस तुमच्या कारखान्यालाच घालावा ही अट न करता तुम्ही ऊसावरती बाय प्रोडक्ट तयार केलं का. बरं, बाय प्रोडक्ट फक्त कारखान्यासाठी केले. बरं, माझ्या एका शेतकऱ्याला एखादं युनिट टाकून दिलं का. ऊसाचा रसाचा टेट्रा पॅक असेल किंवा ऊसाची कॅन्डी असेल. म्हणजे मला काय वाटतं, अभिनव कल्पना तुम्ही केल्या नाहीत. त्या जर तिथं केल्या असत्या तर कदाचित स्वयंरोजगार जो होता तो देता आला असता. पण कुठेतरी टेक्स्टाईल झोन होता त्या MIDC. मग टेक्स्टाईल झोन आला. मला सांगा ना, एखादा टेक्स्टाईल झोन होता, मग तो जर प्रोजेक्ट आपला फेल झाला असेल तर नवीन कॉन्सेप्ट राबवायला काय अडचण आहे. आणि मला वाटतं की तोच टेक्स्टाईल झोन त्यांनी उठवायला हवा होता. आणि आजही तिकडे इतर उद्योग थोड्याफार मोठ्या प्रमाणात चालू आहेत ना, म्हणजे पुठ्ठ्याची इंडस्ट्री असेल किंवा कॅटल फील्ड सारखे आहेत ते उद्योग चालू आहेत ना. मला वाटतं की कदाचित असं आहे का की लोकांना स्वयंपूर्ण करायचं नाही का, अशी माझ्या मनात शंका आहे बरं का. कारण की लोक जेव्हा स्वयंपूर्ण विचारतात ना की तेव्हा आपलं जे क्राऊन आहे किंवा आपला ताज आहे तो डळमू शकतो, अशी भीती असेल म्हणून कदाचित ते करत नसतील. बर, एकंदरीत आता विधानसभेचं वारं वाहतंय आणि कुठेतरी राजकारणाची पातळी घसरलेली आहे. म्हणजे पुराचं देखील राजकारण केलं जातंय, कोरोनाचं राजकारण केलं जात आहे. कसं बघताय या घटनेकडे. कसं आहे, मी ब्रह्मनाला सुद्धा गेलो होतो, मी स्वतः गेलो होतो. आणि मी काय रिपोर्टर नाही, मी साधा वकील आहे. अडचण काय झाली की मला लोकांचे फोन आले, साहेब आमच्याकडे येऊन वाचतो बघा. नाही, ब्रह्मनाळच्या त्यांनी उतरले असतील, केलं असेल काम, मी नकार देत नाही. दोन्ही कोणी राजकीय पक्ष, कारण शेवटी काही राजकीय श्रेयाची लढाई असते. म्हणजे भाजप उतरला असेल, काँग्रेस उतरला असेल, राष्ट्रवादी उतरला असेल, सगळे उतरले, पुरामध्ये सगळे उतरले, सगळ्यांनी काम केलं. पण मला वाटतं काम करण्यापेक्षा लाल फितीमध्ये जे त्यांचं 95-100चं अनुदान अडकलं होतं, ती जबाबदारी प्रामुख्याने लोकप्रतिनिधी घ्यायची होती. त्यांनी काम केलंय का बघा, त्यांचे व्हिडिओ आहेत, व्हायरल होत आहेत, त्याबद्दल मला म्हणायचं. पण जे लोकांचं अनुदान आहे ते त्यांना मिळालं नाही, एवढं हे काम कोणाचं आहे. आणि इथल्या लोकांना जर दुबार पंचनामे करायचे लागत असतील तर मला वाटतं की हेलिकॉप्टरचा परत उल्लेख करतो, जे ग्राउंड वर्क आहे, म्हणजे कॅप्टन हुईज कॅप्टन, जो फ्रंटला खेळतो
टॉपला खेळतो, का नाही आलं तिथे, का नाही सगळ्यांना बसवलं? आमदार आहात ना, बसवायला पाहिजे होतं. तुझं किती राहिलं सांग, तुझं काय राहिलं, तुझं अनुदान राहिलं, कुठे अडकलं मला सांगा. दुबार पंचनामा झाली तरी त्यांना मदत मिळत नसेल तर आपण कुठल्या दिशेने निघालोय? आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझा आणि त्यांचा डायलॉग कमी होतोय का, हे कुठंतरी त्याचं एक म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बरं, आता तुम्ही जे तुमचं युट्यूब चॅनल आहे सरसेनापती नावाने, सरसेनापती म्हणजे नेमकं काय असं? एक्झॅक्टली काय झालं, तुम्ही दुसरं नाव पण देऊ शकत होता. काय झालं की मी सरसेनापती नाव का काढलं, कारण की बेसिकली आम्ही सगळे तळबीडचे, हंबीरराव मोहिते पाटलांच्या घरातले वंशज, आणि एक तळबीडला घर आहे, एक वांगीला घर आहे, 2 घरं आहेत अशी. आणि जेव्हा मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, कारण की मी स्वतः एक समाजसेवक आहे, गेले 25 वर्ष म्हणजे गेले 10 वर्ष कामगार क्षेत्रात आहेत, त्या विद्यार्थी क्षेत्रात होतो. पण कालांतराने काय झालं की काही लोक म्हणजे एक चित्रपट जेव्हा आला हंबीरराव मोहित्यांबद्दलचा, चांगलं केलं, चित्रपट केलं, पण काही लोक हंबीरराव मोहितेंच्या रक्तातले नसताना आपल्याला स्वतःला प्रेझेंट करायला लागली. म्हणजे एक किस्सा तर असा आहे, विदर्भातला कोणतरी येतो आज क्लेम करतो की आम्ही हंबीरराव मोहितेंचे वंशज आहे, आणि त्याने एका कार्यक्रमाला यायला 35,000 रुपये घेतले, ऑन रेकॉर्ड, आणि खरं आहे ते. जेव्हा मला हे लोकांनी सांगितलं की अहो विशालजी, तुम्ही तर त्या वंश परंपरेतल्या त्यांच्या रक्तातले आहात, तुम्ही का असं बिरुदावली करत नाही, मिरवत नाही? मी म्हटलं बघा जे आहे ते आहे, पण म्हटलं नाही, पण मला मनाला वाटलं की जर ते मार्केटिंग असेल किंवा लोक त्याला ॲक्सेप्ट करत असतील आणि आपण सामाजिक क्षेत्रात वावरत असेल तर काही गोष्टी आहेत त्या आपण लोकांना सांगितल्या पाहिजेत. आणि मला वाटतं की मग मी सरसेनापती प्रतिष्ठान म्हणून 2017 NGO रजिस्टर केली. त्यावेळी पण मला विचारलं हे नाव का घेत आहेत. जेव्हा मी त्यांना सांगितलं की माझा असा इतिहास आहे, त्यांनी मला नाव दिलं कमिशनरने, आणि नंतर म्हटलं की बाबा काय नाव ठेवायचं. लोक म्हणतात की साहेब सरसेनापती हे नाव तुमच्या चॅनलला असं तसं, ठीक आहे, पण शेवटी हा माझा सेल्फ रिस्पेक्ट आहे, माझं मूळ कुठून आलं. कारण की लोकांना हे पण माहीत पाहिजे की मी असं हवेतून नाही आलो. कारण की कसं आहे, माझं अगर 100 पिढ्या जर या ठिकाणी गेल्या असतील तळबीडला, तर मी या मातीतला आहे. त्यामुळे कदाचित ह्या मातीची काळजी मला जास्त आहे, म्हणून कदाचित मी ते चॅनल खोललं आणि प्रश्न विचारतो. आणि चॅनल आत्ताचं नाही बरं का, लोकांची गैरसमज आहे, आज 650च्या वरती व्हिडिओ आहेत त्यामध्ये. मग बघा तुम्ही, म्हणजे माझ्या भाषणाचे व्हिडिओ आहेत, आंदोलनाचे व्हिडिओ आहेत, विविध प्रकारचे व्हिडिओ आहेत. म्हणजे मी आत्ता काय झालं की मला जेव्हा वाटलं की या ग्रामीण भागाची गरज काय आणि लोक थोडं घाबरत आहेत, आणि मला वाटतं की वकिलांनी इतिहास बदलला या मतदारसंघाचा, मी वकील आहे, मी छोटासा प्रयत्न करतो, एवढंच. एकंदरीत आता बरेच तुम्ही प्रश्न विचारला, त्याच्यावरती तुमची मालिकाच चालू आहे. हो. प्रश्न क्रमांक काय म्हणजे महत्वाचे प्रश्न काय आहेत, म्हणजे आमच्या पण प्रेक्षकांना? येस, डेफिनेटली. कसं आहे माहिती आहे का की महत्वाचे प्रश्न म्हणजे प्रामुख्याने इथल्या पाण्याचा प्रश्न जो आहे. म्हणजे मला सांगा ना, पलुसकर तर मला म्हणलं की साहेब तुम्ही आमच्याकडे या. आजही मला सांगा, एक गाव दाखवा मागितलं की त्याच्या घरात शुद्ध पिण्याचं पाणी येतं. साहेब 75 वर्ष झाले आपल्या देशाला स्वतंत्र होऊन. 75 वर्षानंतर माझी खेडी जर स्वयंपूर्ण नसेल तर या देशाला आणि देशाचा विकास मानायचा का? एक. दुसरं म्हणजे आज माझ्या ह्या ठिकाणी पोलीस कडेगावमध्ये एक आदर्श मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज दाखवा की ज्या ठिकाणी माझा मुलगा आज माझ्या घरातून जाऊन अगदी 10 किलोमीटर जाऊन त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेईल. आज पुणे, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला जावं लागतंय. नोकरी धंद्याचं बघा, आज आपल्या गावातील भागातली किती मुलं सांगा पुण्याला आहेत. म्हणजे मला काय वाटतं की एक विजन, जसं मी म्हणतो विजन, बरं शेतकीतला मुख्य धंदा आहे, जसं मी सांगितलं की बाय प्रोडक्टवरती आपण का काम केलं नाही. मला सांगा, आज आपल्या जमिनी पाण्यामुळे एवढ्या शारपट होत चाललेत, त्यावरती सेंद्रिय शेतीचा का प्रयोग करता आला नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज मी बघतोय ना, म्हणजे आता ते सगळं इलेक्शनमध्ये चाललंय ते नोकऱ्या देण्याच्यावरून, मला सांगा की आपण स्वतः सेल्फ एम्प्लॉयमेंट का केलं नाही. मग त्यासाठी मला सांगा की एखाद्या मुलाला एखादा प्रोजेक्ट, आदर्श प्रोजेक्ट केलाय किंवा स्टार्टअप त्याला उभं करून दिलं आणि 100 स्टार्टअप या कडेगावमध्ये का नाही राबवले. स्टार्टअप इंडिया आहेच ना, स्किल इंडिया आहेच ना, मला सांग. हा, स्टँडअप इंडिया म्हणजे 100 उमेदवार, म्हणजे मला वाटतं दोन्ही पण उमेदवार असतील, मी एकाला दोष देत नाही, पण त्यांनी का नाही असे 100 उमेदवार केले की त्यांनी आदर्श उद्योग उभे केलेत. मला वाटतं ह्याचे कुठेतरी कमतरता आहे. मला वाटतं जन्माला आल्यानंतर मी नोकरीच करावी ही जी कॉन्सेप्ट आहे आपल्या मराठी माणसांची, तिचा छेद करण्याचा उमेदवारांनी प्रयत्न केला नाही. दुर्दैवानं उलटं केलं त्यांनी, आमच्याकडे या 8 आणि 12,000ची नोकरी लावतो. त्यामुळे मला वाटतं की हा जो प्रश्न आहे नोकरीचा, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा, आणि गावाचं मॉडेल आज काय सांगा ना मला, टाउन प्लॅनिंग ज्याला म्हणतो आपण, काय प्लॅनिंग आहे. आज गटाराची रचना बघा,
पाण्याची रचना बघा, आज कचरा संकलन बघा. मला काय वाटतं की जेव्हा मी विश्वजित कदम आणि त्यांचं जेव्हा सगळं फिरणं आणि ते स्टार प्रचार जेव्हा बघतो आणि ते ज्या प्रकारे बाहेर बोलतात, पण मला वाटतं की वास्तव काय जमिनीवरचं. आज मग तुमच्याकडे कडेगाव नगर परिषद गेली असती का तुमच्याकडून, लोकांना जर खरं तुम्ही आपल्याशी वाटलं असता. पण त्यामुळे ही माझी प्रमुख अडचण. नोकरी, उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या संधी या ठिकाणी नाही आहेत. गावचं मॉडेल काय, टाउन प्लॅनिंग काय. आज गाव जे आहे आज विचित्र वेडेवाकडं वाटतंय. कोणी कुठे घर बांधतंय तुम्ही बघताय ना. मग उद्या समजा हा लोकसंख्येचा विस्फोट इकडे येऊ शकतो. जायला रस्ते किती अरुंद झालेत, गटाराची रचना बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे इरडेचं वरदान आहे, कृष्णेचं वरदान आहे. का नाही साहेब शुद्ध पाणी देऊ शकत आपण. मलकापूरला चांगला प्रोजेक्ट आहे. कराड दक्षिणमध्ये 24/7 आहे बऱ्यापैकी. माझ्याकडे का नाहीये. मला वाटतं की त्यामुळे ह्या दृष्टीने कचरा संकलन असेल. आज आपण कचरा कुठे पितो तो जाऊन टाकतो. मला वाटतं की जेव्हा मी 2047चा भारत बघतो किंवा 75 वर्षानंतर मी जेव्हा पाठी बघतो, तर माझ्यासारख्या वकिलाला किंवा माझ्यासारख्या एका सामाजिक भान असलेल्या लोकांना हे प्रश्न सहज दिसत आहेत आणि आपल्याला दिसू नये हे दुर्दैव वाटतं मला. बरं, एकंदरीत आता आपण उल्लेख केला तर काय सांगाल, म्हणजे इकडं भारती हॉस्पिटल आहेत किंवा भारती विद्यापीठ आहेत, म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही क्रांती केली असं सांगितलं जाते इथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्याकडून. आणि कुठेतरी भाषणात उल्लेख देखील केला जातोय मुलांचा की आम्ही यांना एवढे पैसे दिले होते किंवा यांची फी माफ केली, आज ते या पदावरती आहे. कसं बघताय, म्हणजे पतंगराव कदम होते इकडे आणि पतंगराव कदमांचं जे राजकारण होतं किंवा समाजकारण होतं आणि विश्वजित कदमांचं राजकारण समाजकारण, याच्यामध्ये नेमकी तफावत आहे का, आणि असेल तर ती कोणती? नक्कीच तफावत तर आहे. साहेब होते. मी तेच म्हणतो ना, जमिनीवरती काम करणारा माणूस म्हणजे जर तुमच्याकडे काही शून्य असेल आणि तुम्हाला ग्राउंडवरून वरती यायचं आहे, म्हणजे जमिनीतून उगून वरती यायचं आहे, तर तुम्हाला तो पाण्याशी संघर्ष, जमिनीशी संघर्ष, उन्हाशी संघर्ष आणि ह्या संघर्षात तुम्ही तापता आणि तुमचं एक लिडरशिप डेव्हलप होते. आणि हे जे नेतृत्व आहे आम्हाला वाटतं की हे पॅराशूटवरून आलेलं आहे. म्हणजे परवा मला एकाने सांगितलं, एका सभेत गेलं होतं आणि एखादा पाय लागला, ए म्हाताऱ्या पाय लावू नको. हे स्पॉन्टेनियस आलं, म्हणजे त्यांनी मुद्दाम केलं नसेल बरं का. पण असं काय येतं, किंवा एखाने प्रश्न विचारला, तुला काय कमी केलं का. म्हणजे बघा कसं आहे, साहेबांचा स्वभाव असा नव्हता. पाठीवरती हात फिरवणं, कार्यकर्त्यांना मोठं करणं. साहेबांचे कार्यकर्ते काम करायचे. आज इकडे नोकरीवाले नोकरशाह काम करतात. मला सांगा, कार्यकर्ता कॉन्सेप्ट राहिले का या मतदारसंघात? बघा ना, मी सांगतो ना, असा कुठला कार्यकर्ता आहे की तो हक्काने सांगतो मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, मी प्रचार करायला जातो. मी काँग्रेसचा कामगार आहे किंवा कदमगारांचा कामगार आहे. आणि मला अजून एक वाटतं की साहेब काँग्रेसचे पक्के होते. मी हे डॅम शुअर म्हणतो की साहेबांच्या रक्तात काँग्रेस होती. विश्वजित कदम बोलले होते की आमच्या रक्तात काँग्रेस. हा, मला डाऊट आहे ना. मला सांगा ना, त्यांची विशाल पाटलांबद्दलची भूमिका, काँग्रेसने सांगितलं मार्क. बरं ठीक आहे, तुमचं काही असेल, पण जेव्हा काँग्रेसने सांगितलं, महाविकास आघाडीने तो उमेदवार दिला. आणि सगळ्यात वाईट काय वाटतं साहेब माहिती आहे का, की मग तुमचा विरोध असेल त्या उमेदवाराला तर विरोध सांगा ना, की बाबा तुझ्यावर फिरणार नाही. आदल्या रात्रीपर त्याच्यावर फिरायचं आणि दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही जर अपक्षाला मतदान करत असेल किंवा तुमची यंत्रणा म्हणजे बूथपासून त्यांनी यंत्रणा लावली होती विश्वजितने. मला वाटतं की हे दुट्टप्पी म्हणून साहेबांनी कधी केलं नव्हतं. बरं, मग ते जयंत पाटील जे बोलले होते सभेमध्ये ते मग योग्य होतं का? आता ते पण जयंत पाटलाबद्दल बोलले की तुम्हाला पाया पडायला हवे, म्हणजे तो राजकीय विषय झाला. पण ठीक आहे, आता काय योग्यच म्हणावं लागेल. बरं, एकंदरीत आपण कडेगाव नगरपंचायतीचा आता जस्ट उल्लेख केला, तर कडेगावमध्ये देखील भारतीचे बरेच कामगार आहेत. तर आणि कुठेतरी कडेगाव नगरपंचायत वर्षानुवर्ष यांच्याकडे होती. हो, काय म्हणजे कामगार वर्ग पण यांच्यावरती नाराज आहे का? कारण आपल्या प्रश्नामध्ये देखील आलं होतं, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एक व्हिडिओ बाहेर काढला होता. डेफिनेटली. कसं आहे साहेब, माझं स्किल आहे, माझ्या स्किलला मी तुमच्याकडे ॲप्लिकेशन करतो, तुम्हाला नोकरी देता. मग नोकरी दिल्यानंतर मी जर इमाने इतबारी नोकरी करत असेल तर तुम्ही मला त्या नोकरीचा मोबदला दिला पाहिजे. परंतु माझ्या नातेवाईकाला लावायचं म्हणून तुम्हाला तडकाफडकी काढून टाकायला लागेल, तुम्हाला कुठली नोटीस नाही. म्हणजे माझे असे बरेच कामगार आहेत, मी 2-3च इंटरव्ह्यू घेतल्या. कारण की मी त्यांना म्हटलं बाबा ठीक आहे, हे जे सत्य आलं ते आलं. साहेब बघा, एखाद्या नोकरीहून काढताना नोटीस द्यावी लागते, इंटिमेशन द्यावं लागतं, डिसमिसल लेटर आहे, टर्मिनेशन लेटर आहे किंवा शो कॉज आहे.
असं कुठलंही न काढता उद्यापासून तो कामाला येऊ नये. आणि ही कामगारांच्या मनात माहिती आहे की काय होऊ शकतं. त्यामुळे ह्या शोकांतीमुळे बरेच कामगार आपली कधी गच्छंती होईल हे सांगू शकत नाही. आणि शेवटी आपला ग्रामीण भाग आहे, 8 ते 10 हजार रुपये पण मॅटर करतात असं नाही. मग हे कामगार दबून आहेत आज. पण लक्षात ठेवा की जसं 95ला जे परिवर्तन झालं होतं किंवा आता मोदी लाटेत मतदार टक्का का वाढला होता, कामगारांना हे पक्क माहिती आहे की जरी मी इथे आज साहेबांवर फिरत असेल किंवा कार्यकर्त्यांवर फिरत असेल, पण 4 बॉक्समध्ये मतदान कोणाला करतोय कोणाला कळत नाही. पण दुर्दैवानं अशी एक प्रसंग घडला की काही एक गाव आहे, कडेगावांमध्येच आहे, नाव उल्लेख करत नाही, परत त्यांच्यावर टार्गेट होईल, मी भाषणात उल्लेख केला होता. तुझ्या बूथला कमी मतं पडली, तुझ्या बूथला मला कमी लीड आलं, तू घरी जा. म्हणजे मला कळत नाही तुम्ही वोटिंगसाठी नोकरी देताय की त्या माणसाला खरंच जगवायचं, त्याला उभं करायचं, त्याला सेल्फ रिस्पेक्ट द्यायचा आहे. त्यामुळे स्वाभिमान दिवसो नाही माणसाचा, म्हणजे कोणी असेल तर साहेब. कारण की तुम्हाला सांगतो एवढ्या सगळ्या लढाया झाल्या या स्वाभिमानावरती झाल्या, अगदी रामायणापासून महाभारतावर. मग त्यांचा स्वाभिमान दिवसला जातोय म्हणून ते कदाचित खुलेआम सांगत नाहीत, पण योग्य वेळी योग्य गोष्टी ते करतात. 95चा उल्लेख केला आपण आणि 95ची लाट इथे कडेगाव पोलिसने पाहिली. तर 95चं साल आठवलं की टेंबू योजना पहिल्यांदा डोक्यात येते. तर काय सांगाल टेंबू योजनेचे जनक नेमके कोण आहेत किंवा टेंबू योजनेबद्दल आपल्याला काय माहिती? बघा, टेंबू योजनेचे जनक वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण त्यांनी एक आखली होती. मला काय वाटतं माहिती आहे का, हे बॅटन असतं साहेब. समजा तुम्ही 5 वर्ष आमदार झाल्यानंतर मी झालो, एक माझा विकासाचा बॅटन मी तुमच्याकडे द्यायचा असतो, तुम्ही तो घेऊन पळायचं असतं, त्याने द्यायचं. हे बॅटन आहे. ही वर्चस्वाची लढाई होऊ शकत नाही. दुर्दैवाने काय झालंय की राजकीय लोकांना वाटतं की ही वर्चस्वाची लढाई आहे. समजलं का? भांडवल केलं जातं, भांडवल केलं जातं, केलंय आणि लोकांना माहिती आहे. केलं सांगायला लागतं का? आता उदाहरणार्थ भारतीय विद्यापीठ हे पतंगराव साहेबांचं आहे, आता ते आम्हाला सांगावं लागतं का? टेंबू योजना जर अण्णांची असेल, संपतराव अण्णांची आहे. ताकद योजना यशवंतरावांची, वसंतदादांची किंवा पतंगराव साहेबांची असेल तर सांगा. कुठलीही योजना एका कालावधीत पूर्ण झाली नाहीये, प्रत्येकानं त्यामध्ये योगदान दिलं. ते योगदान कोणी नाकारू शकत नाही. परंतु आम्हीच केलंय असं होत नाही, प्रत्येकाचं श्रेय आहे. म्हणजे अरुण अण्णांचं असेल, पतंगराव साहेबांचं असेल, मला वाटतं की संपतराव अण्णांचं आहे, नंतर बाबांचं श्रेय आहे त्यामध्ये, ते उपोषणाला बसले होते. मला वाटतं पण एक आहे की दुष्काळी भागात जे पाणी फिरवण्याचं काम आहे प्रामुख्याने, मला वाटतं की पतंगराव साहेबांचं लक्ष हे कडेगाव पोलीसकडे जास्त होतं. पण आमचे आदरणीय कैलासवासी बाबर साहेब आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात पाणी फिरवलं. आर पाटला साहेबांनी प्रयत्न केला, जे आपले संजय काका त्यांनी प्रयत्न केला. मला वाटतं की लोक जाणतात, त्यामुळे तुम्ही ओरडून सांगू नका काय आहे. त्यामुळे हा पॅटर्न आहे आणि तो पॅटर्न तुम्ही पास केला ते लोकांपर्यंत पोहोचलं, पण ते मी केलं ते चुकीचं आहे. आपल्या शेजारीच सोनीला सहकारी साखर कारखाना हो. कुणाचा आहे असा साखर कारखाना नेमका, म्हणजे कुणाचा आहे? आता मला सांगा, ह्याच्यावरती सहकारी म्हणतात ते, पण आजपर्यंत सगळ्या एमडीची लिस्ट पाहिली तर तुम्हाला जाणवेल ते एमडी कोण होते. पण संचालक आहेत त्यांचे हे कोण आहेत? मला वाटतं की आपण एक रिपब्लिकन शब्द आहे, रिपब्लिकन. तुम्ही आपल्या डेमोक्रेसीमध्ये गणराज्य असं आहे. मग गणराज्य म्हणजे काय साहेब? की लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी. कारखान्यावरती आहेत का होते प्रतिनिधी? सामान्य माणूस, मी समजा तुम्ही जर शेअर होल्डर आहे, मी शेअर होल्डर आहे, तर मी उभा राहू शकतो का? म्हणजे मला वाटतं ही नव्या स्वरूपाची हिटलरशाही आहे का, माझ्या मनात प्रश्न आहे. आणि तो विचारणार आणि बोललं पाहिजे. मला एका सभासद आहे, मला जर उभं राहायचं आहे, मला जर संचालक बनायचं, मी बनवू शकतो का हो? संचालक कोणाला बनवून जातं की तुझ्याकडे माटे किती लोक आहे, तू काय करतोस. पण सहकार क्षेत्राचा उद्योगाला हरताळ फासण्याचा प्रकल्प म्हणजे ही कारखान्याची योजना सगळी आहे. त्यामुळे मला वाटतं की हा सहकार आहे ते नावासाठी आहे, पण हा खाजगी आहे. कारण की मला सांगा की त्यांना कधी पाहिजे तेव्हा ते कारखान्याच्या बिलातून पैसे काढून घेतात. कधी 100 रुपये, कधी 40 रुपये, कधी विकासाच्या नावाखाली, कधी स्मारकाच्या नावाखाली. तुम्ही एवढे श्रीमंत आहात, पतंगराव साहेबांचं एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, तुम्हाला लोकांकडून काय विषयाला पैसे पाहिजेत? आता एकतरी तुमच्याकडे काटामारी किती मोठ्या प्रमाणात होतो तो विषय लोक बोलत नाही. दबका आवाज आहे. शेतकऱ्यांनी ऊस घेऊन जायचा तिथं वजन करून, पण तिथं मान्य केलं जात नाही. मग सहकार्याची व्याख्या काय? लोकांसाठी लोकांकरिता चाललेलं सहकार्य. पण इथे काय झालंय, कदमांसाठी चाललेलं सहकार. आणि कशासाठी माहिती आहे का? इलेक्शन मॅनेजमेंटसाठी ते चालवलेलं आहे असं माझं मत आहे.
एकंदरीत आता तुम्ही स्मारकाचा उल्लेख केला, मोठा कार्यक्रम झाला होता. हो हो. राहुलजी गांधी आले होते. तर ह्या 6 महिने वर्षभराचा कालखंड बघता खूप मोठे मोठे कार्यक्रम झाले. किती खर्च केला असेल साधारण, काय कल्पना? मला कालच एकाचा फोन आला आणि त्याने मला आकडेवारी दिले की साहेब इलेक्शन कमिशनरला ही कंप्लेंट केली पाहिजे. मी म्हटलं दादा मी का करू, तू कर. तो म्हणला साहेब तुम्ही एक चेहरा बनलाय पलूस कडेगावचा आणि तुम्ही करू शकता, जर दुसऱ्याने केलं तर दाबलं जातं. कोट्यावधी रुपयाचा चोराडा झालेला आहे त्या कार्यक्रमामध्ये आणि म्हणजे विनाकारण. म्हणजे आता त्या ठिकाणी जे मंदिर उभारलंय विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे साहेब, ते टेम्पररी मंदिर आहे, परमनंट नाही आहे त्या ठिकाणी. मग एवढी घाई का? त्या मंदिराला करोड रुपये खर्च झाला, आता ते परत डिमॉलिश करायचं, परत नवीन उभारायचं. कोट्यावधी रुपयाचा चुराडा केलाय. एक फिगर माझ्या मोबाईलवरती मला एकाने पाठवली आणि म्हटलं साहेब तुम्ही इलेक्शन कमिशनला तक्रार करा. कारण की ते असेल किंवा आत्ताचं ते वाटप केलंय सगळ्यांना ते पत्रक त्यांचं कार्यक्रमाचं, कोट्यावधीचा चुराडा कशासाठी करायचा आहे की राहुल गांधी या ठिकाणी यावे, मला बघावं, माझं साम्राज्य बघावं आणि मला मुख्यमंत्री करावं. दुसरी भावना काय सांगा मला सांगा. स्मारक लोकतीर्थ पतंगराव साहेबांचं गुणगान गाणारा किंवा पतंगराव साहेबांचा कर्तव्याचा आढावा घेणारा एक फरडा वक्ता मला सांगायचा तिकडे. सगळं राजकारण संघावरती बोलले, मोदीवरती बोलले. अरे ते तर आम्हीच ऐकतो ना. मला काँग्रेसला समजलेले पतंगराव ऐकायचं होतं, मला किंवा जनतेला. म्हणजे पतंगरावांचं अस्तित्व काँग्रेसच्या दृष्टीने काय आज ते मला दिसलं नाही. 5 लाख लोक असतील, 4 लाख लोक असतील, स्वाभाविक आहे, ते काय येऊ दे, काय अडचण नाही. कारण की लोकांची इच्छा असते, लोकांचं प्रेम आहे, मी त्याला डावलत नाही. पण तुम्ही लोक काय घेऊन गेले हे महत्वाचं आहे ना. मी इथं इलेक्शनचा बिगुल वाचवला आणि तुम्ही इथून सज्ज व्हा असं होत नाही. म्हणजे मरणाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रयत्न होता का, अशी माझ्या मला शंका आहे. एकंदरीत आता निवडणूक लागले, एका साईडला संपतराव अण्णांचे चिरंजीव संग्राम देशमुख आहेत आणि दुसऱ्या साईडला पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम आहे. कसं बघताय दोघांकडे, दोन्ही उमेदवारांकडे? दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत आजच्या तारखेला, तर तुल्यबळ आहे. म्हणजे पण कुठेतरी परमनंट आमदार हा एक हॅशटॅग आता सध्या मोठं ट्रेंडिंग चालू आहे तालुक्यामध्ये. हा, आणि या शब्दाला माझा एक संविधानाचा अभ्यासक आणि लोकशाहीतला घटक म्हणून ऑब्जेक्शन आहे. साहेब परमनंट काही नाही, कोणी सत्तेचा अमरपट्टा या ठिकाणी घेऊन आलेला नाही, कितीही मोठा असेल. म्हणजे इंदिरा गांधींना त्या काळी गर्व चढला होता, आणीबाणी काढली, पण त्यांनाही लोकांनी धडा शिकवला, जनता पार्टीचं सरकार आणलं. परमनंट कोण नसतं, जनता ही परमनंट असते, तुम्ही सगळे टेम्पररी असतात. मला सांगा परमनंट असतं तर संपतराव चव्हाणांना पाडून पतंगराव कदम आमदार झाले असते का? एक बर परमनंट आमचे पतंगराव कदम असते तर आमचे संपतरावांनी त्यांना पाडलं असतं का? अजून एक उल्लेख, जेव्हा संपतराव अण्णांचं देहावसन झालं त्यावेळी आमचे माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख उभे राहिले आणि आपले माननीय पतंगराव कदम साहेब राहिले. त्यावेळी पुन्हा जनमताचा कौल बाबांच्या दिशेने दिला. म्हणजे परमनंट कोण नसतं, जनता ही परमनंट आहे, जनता ही सार्वभौम आहे. त्यामुळे जर परमनंट घेऊन तुम्ही बिरुदावली मिरवत असाल तर ते कुठेतरी जनतेलाही वाईट वाटतं ना. परमनंट त्यामुळे नथिंग इज परमनंट, एव्हरीथिंग इज टेम्परवरी अनलेस अंटिल तुम्ही काहीतरी करत नाही. परमनंट आमदार कोणाचा करायचा? आपले गणपतराव देशमुख जनतेचा आमदार होता. मला सांगा तुम्ही परमनंट आहे, तुम्ही स्टार प्रचारक आहे, कशाला अमोल कोल्हेला आणता हो तुम्ही? कशाला सभा लावताय? तुम्ही तर बाहेर फिरायला पाहिजे. तुमचं हे परमनंट आहे ना. म्हणजे त्यामुळे हे परमनंट काय नाही, लोकांना दाखवत आहे की मी परमनंट आहे, माझ्याशिवाय कोण येणार नाही. कदाचित त्यांचं इलेक्शन स्ट्रॅटेजी असू शकते, पण नथिंग इज परमनंट, एव्हरीथिंग इज टेम्पररी. विधानसभेचा बिगुल वाजलाय, 2 उमेदवार रिंगणात आहेत, भारतीय जनता पार्टी करून संग्राम देशमुख आणि इकडे विश्वजित कदम. कसं बघताय? म्हणजे संग्राम देशमुखांनी काय काम केलं? जिल्हा परिषद अध्यक्ष होते किंवा जेव्हा ते जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्याच वेळेला इकडे मंत्री पण होते. हे दोघांच्या कामांचं कंपॅरिझन कसं करा? संग्राम भाऊनी आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात भर दिला. प्राथमिक आरोग्य केंद्र जी उभी राहिली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, त्याचं फार मोठं योगदान संग्राम भाऊचं आहे. 108 ॲम्ब्युलन्स ज्या फिरतात आता किंवा त्याची सगळी जी रचना आहे ती लावण्यामागे संग्राम भाऊचं फार मोठं योगदान आहे. रस्त्यामध्ये म्हणजे मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचा मूळ गाभा आहे की भ्रष्टाचार मुक्त सरकार असलं पाहिजे. त्यामुळे त्यांना जेवढा कार्यकाळ होता
त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचं एक उदाहरण आपल्याला सापडणार नाही. त्यामुळे मला वाटतं की ती आयडिओलॉजी जी आहे, जी आमच्या मोदी साहेबांची आहे, ती त्यांनी राबवण्यात त्यांना 100% यश आलं. म्हणून मला वाटतं की BJP आयडिओलॉजी घेऊन चालणारा एक माणूस आणि या ठिकाणी की 0% टॉलरन्स आणि 100% बेनिफिट ट्रान्सपोर्ट टू द पीपल, सामान्य जनतेसाठी 100% योगदान देणारा. त्यांनी रस्त्याचं जे काम उल्लेखनीय केलं, म्हणजे अक्षरशः त्यांनी कुठला पक्ष नाही बघितला. हे आमचे दुर्दैवाने आमदार साहेब काही बघतात की ही वाडी आपल्याकडे प्लस आहे का ती. संग्राम भाऊने आजही सांगतो, काँग्रेसचा बघितला नाही, कुठलाही बघितला नाही पक्षाचा. त्यांना वाटलं, त्यांनी आले आणि त्यांना सरळ रस्ता देऊन टाकला. आणि ही जी एक लिगसी आहे, म्हणजे ही लिगसी मी संपतरावांची लिगसी आहे आणि ही लिगसी पार्ट अँड पार्सल मला वाटतं BJPची आहे. आज त्यांना कदाचित सांगितलं होतं की तुम्ही धनुष्यबाणाकडून उभे राहा, पण त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी म्हणजे काय आणि त्यांना बहुतेक पक्ष कळाला. म्हणून त्यांनी ते न घेता ते भाजपकडचंच मला तिकीट हवं आहे, कमळ चिन्ह हवं आहे. आणि जी लिगसी भाजपची आज केंद्रात बघता, राज्यात बघता देवेंद्रजी आमचे आदरणीय आहेत, तीच लिगसी जर ह्या जिल्ह्यात राबवली असेल तर मला वाटतं की संग्राम देशमुखांनी ते प्रयत्न केले आहेत. आरोग्य असेल, झेडपीच्या शाळा आहेत, त्या शाळेमध्ये बऱ्याच प्रकारे मदत करणं, म्हणजे अटल लॅबसारखे चांगल्या योजना आहेत. किंवा आज तुम्ही बघाल की एक आरोग्य कॅम्प त्यांच्या कार्यकाळात प्रचंड लागले. आरोग्य कॅम्प हे एक मोठा अचिव्हमेंट आहे ना. एवढ्या छोट्या कार्यकाळात तो जर माणूस एवढं करत असेल तर मला वाटतं की आगामी काळात जर त्याला संधी दिली तर तो नक्कीच चांगलं कार्य करू शकतो. आणि मला वाटतं काय होतं, भाकरी जर एका तव्यावरती राहिली करपते, फिरली पाहिजे ना. म्हणजे दोघांना भीती पाहिजे. जर काम नाही केलं तर जनता भाकरी फिरेल वाटते. भाकरी फिरणारच आहे यावेळी. कारण काय आहे, भाकरी फिरणार. आणि तुमचा ऑन रेकॉर्ड म्हणतो 18 तारखेला मंत्रिपदाची यादी निघणार आहे. बहुतेक संग्राम भाऊचं नाव त्या ठिकाणी असू शकतं. कारण की सांगली जिल्हा आहे आणि सांगली जिल्ह्याला जर एक चेहरा द्यायचा असेल तर मला वाटतं की संपतरावांनी त्यावेळी मंत्रिपद नाकारलं होतं. आणि ही चर्चा त्या मंडळात आहे भाजपच्या आजही. त्यामुळे कदाचित जर संग्राम भाऊ निवडून येणारच आहेत आणि कदाचित त्यांची वर्णी मंत्रिमंडळात नक्कीच लागू शकते. बरं, आता आपण नेहमी व्हिडिओ करत असता किंवा त्याच्या माध्यमातून प्रबोधन करत असता, तुम्हाला काय वाटतंय कडेगाव पोलीस कसं विजन पाहिजे? विजन, तुमच्या डोक्यातलं विजन काय आहे? डेफिनेटली मला वाटतं कडेगाव पोलीसला एक विजन पाहिजे की ह्या ठिकाणी जे शेतीचे बाय प्रोडक्ट आहे त्याच्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री पाहिजे. दुसरं म्हणजे आज गडकरी साहेबांचं विजन बघा की काल झाले होते, हो, किती केसापासून पाय नखापर्यंत कुठलाही अवयव किंवा कुठलंही एखादा उसाचं चिपाड हे वेस्टेज नसतं, त्यापासून रिसायकल केले पाहिजे. मला वाटतं की फार मोठ्या प्रमाणात स्टार्टअप एक. दुसरं, गावातील अंतर्गत रस्ते. मला वाटतं की आपण कुठे नंदुरबारला राहतो गाव साहेब, अक्कलकोला राहतो का? पश्चिम महाराष्ट्र आहे, पलूसकडे गाव आहे, उसाचा पट्टा आहे. आणि आज जर माझ्या वस्तीपर्यंत रस्ता नसेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे अनटू द लास्ट ही जी कॉन्सेप्ट आहे, अंत्योदय ज्याला म्हणतो, भाजपची कॉन्सेप्ट आहे, तर शेवटच्या वस्तीपर्यंत रस्ता कुठलाही असेल. आज तुपेवाडीचा संघर्ष मी धावला होता, किती वाईट अवस्था आहे. म्हणजे रस्ता वस्तीपर्यंत पाहिजे एक कॉन्सेप्ट. शिक्षणाची दारं ही उघडी पाहिजेत आणि चांगलं क्वालिटी ऑफ एज्युकेशन पाहिजे. आज राधाकृष्ण विखे पाटलांकडे एकदा मी प्रवासाला गेलो होतो, त्या सगळ्या पट्ट्यामध्ये म्हणजे किती चांगले कॉलेज आहेत त्यांची, मोठमोठी कॉलेज आहेत. मग अशा स्वरूपाचं एक कडेगाव पोलीसला आयडल कॉलेज पाहिजे, सरकारी कॉलेज पाहिजे आणि सरकारचा एक चांगला प्रोजेक्ट पाहिजे. मला सांगा ना, आपल्याला पण आज जवळ आहे ना, हायवे जवळ आहे. आज कितीतरी मोठी जमीन आपल्याकडे अशी पडीक आहे, त्या ठिकाणी एक मोठा प्रोजेक्ट आणून त्या ठिकाणी लाखो रोजगार देण्याची क्षमतावान प्रोजेक्ट आहे का सांगा आपल्याला. आज किर्लोस्कर सोडलं किंवा चितळे म्हणून तो प्रायव्हेट आहे, पण किर्लोस्कर, चितळे असा एखादा मोठा उद्योग समूह जो ब्रँड आहे. आज प्रत्येक ठिकाणी चितळेचा सध्या त्यात भिलवडी उल्लेख असतो, बरोबर. मग आज कडेगावला असं ब्रँड झाला पाहिजे, पोलीस असं ब्रँड झाला पाहिजे, असा एक सक्षम उद्योग. आज टेक्स्टाईल पार्कची जी रचना झाली, कारण ते स्पिनिंग मोठ्या प्रमाणात झालं नाही किंवा त्याला उठाव नाही मिळाला. मला वाटतं मार्केटला उठाव मिळाला पाहिजे. त्यामुळे बाजार समितीची रचना असेल किंवा मार्केटची रचना असेल. आज तुम्हाला सांगतो, कडेगावचा एखादा माणूस काय खरेदी करायचा ना, तो तरट काढला जातो. पण हे जे आहे, कारण त्यामुळे काय होतं, छोटा माझा दुकानदारात सफर आहे ना, दुकानच चालणार नाही. त्याचं का चालणार नाही? मला वाटतं ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत, शेतीवरती आधारित उद्योग असतील, सरकारी उद्योग असतील,
आज आपण बघतो की कधी काळी आपण म्हणायचो की हा सरकारी उद्योगांना भरभराट झाली, पण मला वाटतं की कुठल्याही उमेदवाराचा सरकारी उद्योगावरती भर नाही, योजनावरती आहे पण उद्योगावरती का नाही. मला वाटतं की सरकारी उद्योग आले पाहिजेत, सरकारी कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज का नाही होऊ शकत. मला सांगा, आर पाटलांनी हिंमत केली आणि तुर्चीला आणून टाकलं की नाही सेंटर साहेब अधिकाऱ्यांचं, का हिंमत होत नाही. मग असं एखादं सेंटर जे IAS अकॅडमी असेल, IPS अकॅडमी असेल, काय अकॅडमी कधी येऊ शकत नाही. आज मला सांगा ना, माझ्या ग्रामीण भागातली पोरं आज किती पोलीस भरतीसाठी किती उत्सुक आहे सांगा ना. आज सकाळी तुम्ही गेला तर मिलिटरीसाठी, आर्मीसाठी बरोबर उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी एक आदर्श अकॅडमी सरकारची का आणू शकत नाही. पोरं अकॅडमीला कोण जातात, कराडला जातात, पुण्याला जातात अकॅडमीसाठी. त्यामुळे MPSC UPचं एक आदर्श सेंटर एक आणण्याचा प्रयत्न, त्यासाठी या सर्व गोष्टीसाठी माझा राहील. बरं, जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही विश्वजित कदमांना खूप सारे प्रश्न विचारत असता, काय वाटतंय त्याचं उत्तर ते तुम्हाला देतील का कधी. मला वाटतं बघा, ते बघत तरी असतील. कारण की अजून एक मुद्दा सांगतो की यशवंतराव चव्हाणांच्या स्मारकाचा मी उल्लेख केला होता आणि त्यांनी भाषणामध्ये असा उल्लेख केला की मी यशवंतराव चव्हाणांच्या म्हणजे चव्हाणांचं दर्शन घेऊन देवराष्ट्रात जाऊन आलो. ते व्हिडिओ बघतायत आणि कदाचित मला वाटतं की त्यांनी अजून माझं नाव नाही घेतलं किंवा प्रतिकार का नाही केला, कारण त्यांना माहिती आहे की हे सगळं रास्त आहे. कारण मी जर खोटं बोलत असेल तर त्यांनी सांगितलं असतं की नाही बाबा, हे अशा 4 गोष्टी आहेत. मला वाटतं की त्यांचे जे लूप होल्स आहेत आणि दुर्दैवाने हे त्यांच्या जवळच्या माणसांनी दाखवायला पाहिजे होतं. विठ्ठलाने बडव्याला वेढलंय, जे बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत ऐकलो तशीच ही गोष्ट इथे आहे. कार्यकर्त्यांनी कसं आहे साहेब, विश्वजित कदमांना भडव्याने वेढले प्रश्नच नाही. मला सांगा ना, आज समजा तुम्हाला किंवा मला विश्वजित साहेबांना भेटायचं असेल तर त्या PA ला फोन करायचा आपण. PA काय म्हणतो माहिती आहे का, ते गावात एक ऑफिस आहे ना, तिकडे जाऊन तुझं नोट लिहून टाक. मग ती नोट PA वाचणार आणि PA ठरवणार की आमदार साहेबांना तुम्ही भेटायचे की नाही. बरं, आमदार साहेबांनी वेळ दिली आणि ह्या 4 चेला चपटांना माहीत पडलं, साहेब त्याला भेटू नका बरं का, तो आपल्या विरोधात काम करतो. ही जी कॉन्सेप्ट आहे, ही कॉन्सेप्ट कुठेतरी लोकशाहीला घातक आहे. साहेब, मी तुम्हाला डायरेक्ट वोट करतो, तुमच्या PA ला वोट करतो का, तुमच्या बडव्यांना वोट करतो का, डायरेक्ट वोट करतो ना. सो दॅट आय हॅव राईट, माझा अधिकार आहे साहेब डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारण्याचा. आणि माझ्या आणि आमदारांमध्ये कोणी नसलं पाहिजे, कारण माझं वोट डायरेक्ट आहे ना. लोकशाहीचं एक मत आहे, तर माझं डायरेक्ट मत आहे ना. त्यामुळे मला वाटतं की डायरेक्ट कम्युनिकेशन त्यांचं गरजेचं आहे आणि त्यामध्ये ते फेल झाले असं माझं मत आहे. एकंदरीत आज सरांनी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडली, तर आपण आलात, आमच्याशी हितगुज साधली, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.